नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, येथे अपडेटचा टायमिंग तुम्ही बघू शकता. ही अपडेट आली आहे 25 ऑगस्ट 2025ला दुपारी 1:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, सेनोरेस फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये त्यांच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या अशोक कुमार बॅरोट यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, पहिले कंपनीमध्ये अशोक कुमार बॅरोट यांची हिस्सेदारी होती 7.44%, म्हणजे त्यांच्याजवळ कंपनीचे 34,27,780 शेअर होते. नंतर मित्रांनो, त्यांनी कंपनीची अजून 0.04% हिस्सेदारी खरेदी केली आहे, म्हणजे कंपनीचे 16,086 शेअर त्यांनी खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदारीनंतर कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या अशोक कुमार यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे कंपनीमध्ये 7.48%, आणि त्यांच्याजवळ आता कंपनीचे टोटल शेअर झाले आहे 34,43,866 शेअर. आणि मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवत असेल तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC सेक्युअर ₹3,700 कोटी ऑर्डर फ्रॉम राजस्थान गव्हर्नमेंट फॉर 95 एकड़ मिक्स यूज प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड या कंपनीला राजस्थान गव्हर्नमेंटकडून 3,700 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जबरदस्त ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? जयपूरमध्ये 95 एकड़ मिक्स यूज प्रोजेक्ट डेव्हलप आणि मार्केट करण्यासाठी हा NBCC इंडिया लिमिटेडला 3,700 कोटी रुपयांचा जबरदस्त ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया स्मॉल कॅप कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे ब्रिगेड एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, स्मॉल कॅप स्टॉक जम्प्स ऑन लॉन्च ऑफ प्रीमियम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट विथ ₹950+ कोटी रेव्हेन्यू पोटेन्शियल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ब्रिगेड ग्रुपने लॉन्च केला आहे ब्रिगेड लेकक्रेस्ट, जो एक प्रीमियम लेकसाइड रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. कुठे? बेंगलुरूमध्ये. आणि मित्रांनो, याचा डेव्हलपमेंट एरिया आहे 9.33 लाख स्क्वेअर फीट आणि याचा रेव्हेन्यू पोटेन्शियल आहे 950 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट ब्रिगेड एंटरप्राइजेस लिमिटेडवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PSU स्टॉक इन फोकस आफ्टर मॅनेजमेंट एक्सपेक्ट्स लोन बुक टू रिच ₹1.5 लाख कोटी बाय फायनान्शियल इयर 2026 क्वार्टर 3. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मॅनेजमेंटला पहिले अशी अपेक्षा होती की ही कंपनी फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत 1.5 लाख कोटी रुपयांचा लोन बुक पर्यंत पोहोचून जाईल. परंतु मित्रांनो, आता या कंपनीला अशी अपेक्षा आहे की हा जो 1.5 लाख कोटी रुपयांचा लोन बुकचा टार्गेट आहे तो फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 पर्यंत अचीव होऊन जाईल, असे हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मॅनेजमेंटला अपेक्षा आहे. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC शेअर इन फोकस आफ्टर रिपोर्टेडली सेक्युरिंग ₹700
90 कोटी ऑर्डर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेड या कंपनीला 790 कोटी रुपयांचा जबरदस्त ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया जबरदस्त कंपनी मुठूत फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स इंजेक्ट ₹200 कोटी इंटू हाऊसिंग फायनान्स आर्म फॉर एक्सपान्शन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड ही कंपनी आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी मुठूत होमफिन इंडिया लिमिटेडमध्ये 200 कोटी रुपये इन्फ्यूज म्हणजे इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? 250 सिट्याहून पेक्षाही जास्त सिटीमध्ये मुठूत होमफिन इंडिया लिमिटेडचा बिझनेस वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, हे जे इन्व्हेस्टमेंट होणार आहे यामुळे मुठूत होमफिनचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट मोर दॅन 4 फोल्ड म्हणजे 4 पट होऊन जाईल येणाऱ्या नेक्स्ट 5 वर्षामध्ये. आणि मित्रांनो, तसेच हे इन्व्हेस्टमेंट होत आहे कंपनीचा अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्सचा बिझनेस अजून मजबूत करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही जी मुठूत फायनान्स लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे ही जास्तीत जास्त टायर 2 आणि टायर 3 मार्केट्सवर फोकस करणार आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स AGM 2025 मुकेश अंबानी लाइकली टू अनवील जिओ IPO प्लान ऑन August 29. अ क्विक रिकॅप ऑन की अनाउन्समेंट ॲट 47th AGM. तर मित्रांनो, 29 ऑगस्ट 2025 म्हणजे येणाऱ्या या शुक्रवारी मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की त्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये मुकेश अंबानी जिओच्या IPO प्लॅनवर काही अनाउन्समेंट करू शकते. आणि मित्रांनो, ही जी तारीख आहे 29 ऑगस्ट 2025 ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कारण मित्रांनो, त्या तारखेला कंपनीचा ॲन्युअल जनरल मीटिंग आहे. आणि मित्रांनो, या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये कंपनी आपल्या बिझनेसवर महत्त्वपूर्ण अपडेट देत असते. बोलूया PSU कंपनी NHPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NHPC डेफर्स फुल कमिशनिंग ऑफ 300 मेगावॅट बिकानेर सोलार प्रोजेक्ट बाय अ मंथ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, NHPC लिमिटेड या कंपनीने स्टॉक एक्सचेंजला इन्फॉर्म केले की या कंपनीचा राजस्थान बिकानेरमध्ये असलेल्या 300 मेगावॅटचा कर्णिसर सोलार पॉवर प्रोजेक्ट फुल कमिशनिंगसाठी 1 महिना डिले होईल. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NCLT सँक्शन्स टाटा मोटर्स स्कीम ऑफ अरेंजमेंट विथ पॅसेंजर अँड कमर्शियल व्हेकल युनिट्स. तर मित्रांनो, इंडियाच्या NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने टाटा मोटर्सच्या रिस्ट्रक्चरिंग स्कीमला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये कमर्शियल आणि पॅसेंजर व्हेकल सबसिडरीज इन्क्लूड आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.